नमस्कार, स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळापासून चालत आलेले पारंपरिक वराडी पद्धतीचे अतिशय चविष्ट खूप रुचकर असे गुळाच्या कान्होल्यांची रेसिपी। कान्होले हा वराड्यातील एक खास पारंपरिक पदार्थ आहे। दिवाळीला तसेच अक्षय तृतीयेला आवर्जून बनवला जातो। पूर्वीच्या काळी तर रुखवंतामध्ये देखील कान्होले आवर्जून बनवले जायचे। ह्या कान्होल्यांचा उल्लेख तुम्ही गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जरूर ऐकला असेल। आज अगदी पारंपरिक माझ्या आजीने जसे हे कान्होले शिकवले आहे तीच रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर बघूयात आता याची कृती। गुळाचे कान्होले बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप गव्हाचं पीठ। हे अगदी जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ आहे। ज्या प्रकारे आपण बट्टीसाठी रोडग्यासाठी पीठ दळतो अगदी तेच पीठ मी इथे वापरलं आहे। खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये आजी पणजी हे गहू ओलवून त्याला कांडून त्याची साल काढून मग त्याचं असं रवाळ पीठ करत होत्या, पण हे सर्व आपल्याला शक्य नाही। त्यामुळे आपण हे जाडसर पीठही घेऊ शकतो आणि असंही गव्हाचा कोंडा देखील पौष्टिकच असतो। त्यामुळे मी हे डायरेक्ट असं जाडसर दळून घेतलं। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी गुळ। 2 वाटी गव्हाचं पीठ आहे तर त्याला 1.5 वाटी गुळ घेतला आहे। पाऊण वाटी साजूक तूप, ह्याच वाटीनी मी हे सर्व साहित्य मोजून घेतलं। त्यानंतर अर्धी वाटी सुका खोबऱ्याचा किस, पाव वाटी पांढरे तीळ, 1 टेबलस्पून चारोळी आणि अर्धा टीस्पून वेलचीची पूड। सर्वप्रथम या जाड गुळाच्या कढईमध्ये आपण पाव वाटी पांढरे तीळ भाजून घेऊ। अगदी पारंपरिक पद्धतीची आजी पणजीच्या काळातील ही कान्होल्यांची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे। तुम्ही बरेच वेळा गजानन महाराजांच्या पोथीमध्ये कान्होल्यांचा उल्लेख ऐकला असेल। खरं तर वराडामध्ये 2 प्रकारचे कान्होले बनवतात। हे गुळाचे पुठाचे कान्होले आणि साखरेचे पिठीचे कान्होले 2 प्रकार आहे। दोन्हीच्या चवीमध्ये फरक लागतो आणि दोन्हीच्या शेल्फ लाईफ मध्ये देखील अंतर आहे, म्हणजे टिकण्याच्या दृष्टीने देखील अंतर आहे। आज आपण गुळाच्या पुठाचे कान्होले बघत आहोत, कधीतरी मी तुम्हाला पिठीचे कान्होले देखील सांगेल। गुळाच्या कान्होल्यांपेक्षा साखरेच्या पिठीचे कान्होले जास्त दिवस टिकतात। हे बघा, हे तीळ भाजून झाल्या। आता यामध्ये 1 टेबलस्पून चारोळी घालू। चारोळी आपल्याला खूप भाजायची नाही, फक्त यातील मॉइश्चर निघून जाईल एवढंच ही भाजून घेऊ। या कान्होल्यांमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये कुठल्याही ड्रायफ्रूटचा वापर होत नाही, त्यामुळे अगदी पारंपरिक पद्धतीने जसे बनवतात तसेच अगदी साधे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवणार आहे। आता आपण हे काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी सुका खोबऱ्याचा किस। हा सुका खोबऱ्याचा किस देखील आपल्याला हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। हे बघा, हा सुका खोबऱ्याचा किस छान हलका तांबूस रंगावर भाजून झाला आहे। याला अगदी खूप लालसर देखील भाजू नका। आता आपण हा काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये हे 2 वाटी गव्हाचं जाडसर पीठ घालूया। यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। पाऊण वाटी साजूक तूप आहे। पाऊण वाटी तुपापैकी थोडं तूप मी ठेवलं। आपल्याला हे भाजताना आवश्यकता असेल तसं तसं थोडं थोडं तूप आपण यामध्ये घालू। हे बघा, हे मिश्रण जरा कोरडं वाटत आहे, उरलेलं तूप देखील मी घालते। बरोबर पाऊण वाटी तूप मी यामध्ये घातलं आहे। आता अगदी मंद आचेवर घाई न करता सतत परतत हे पीठ आपण खमंग भाजून घेऊ। हलका तांबूस रंग याला येईपर्यंत आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे। या कान्होल्यांमध्ये लाडू प्रमाणे खूप तूप देखील घालावं लागत नाही। हे पीठ जे आहे ते आपल्याला असं मोकळं मोकळं भुसभुशीतच भाजायचं असतं। हे बघा, गव्हाचं पीठ छान खमंग भाजून झालं। हलका तांबूस रंग याला आला आणि मंद आचेवर या जाड बुडाच्या कढईमध्ये हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी मला साधारण 11 ते 12 मिनिट लागले आहे। आता आपण हे काढून घेऊ। इथे पसरट भांड्यामध्ये हे गव्हाचं पीठ मी काढून घेतलं। आता हे पीठ पूर्णपणे गार होण्याची आपण वाट बघूया। हे बघा, भाजलेलं गव्हाचं पीठ पूर्णपणे गार झालं आहे। आता यामध्ये आपण हा किसलेला गुळ घालूया। गुळ नेहमी करता किसणीवर किसून घ्या, म्हणजे तो व्यवस्थित या पिठामध्ये एकजीव होतो। तुम्ही जर चिरून घेतला किंवा कुटून घेतला तर ह्या गुळाचे खडे खडे यामध्ये राहतात। आता
आपण हाताने हे नीट मिक्स करूया, एकजीव करून घेऊ। हे बघा, हे नीट एकत्र करून घेतलं। आता यामध्ये वेलची पूड घालू, भाजलेलं तीळ, खोबरं आणि चारोळी देखील घालूया। पुन्हा एक वेळा नीट मिक्स करून घेऊ। आता आपल्याला यामध्ये थोडंसं साईसह दूध घालायचं आहे। आपण जाडसर रवाळ कणकेचं हे केलेलं आहे। ही कणिक छान फुलण्यासाठी आपण यामध्ये असं थोडं दूध घालून घेऊ। साईसह दूध घाला, म्हणजे अगदी खूप मस्त चव याची येते। तीन 4 टेबलस्पून दूध याला लावायचं आहे। हे बघा, हे छान मिक्स झालं, अगदी ओलसर असं झालं आहे। आपण जर याचा असा लाडू वळला तर अगदी सहज वळला जात आहे। सध्या जरी हे ओलसर वाटत असलं तरी हे पीठ जसं मुरतं तसं तसं हे कोरडं होत जातं। अर्धी वाटी दुधापैकी एवढं दूध शिल्लक आहे, हे आपल्याला सध्याच लावायचं नाही। हे पीठ मुरल्यानंतर कधी कधी खूप कोरडं होतं, मग हे कानोले भरताना जर हे जास्त कोरडं वाटलं तरच आपण याला दूध लावू। आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे पुठं मुरण्यासाठी 5 ते 6 तास बाजूला ठेवून देऊ। हे बघा, साधारण 6-7 तासानंतर हे आपलं जे मिश्रण आहे ते या प्रकारे दिसते आहे। बघा, अगदी कोरडं असं झालं। आता आपण हे एक वेळा छान मिक्स करून घेऊ। हे मिश्रण जर खूप कोरडं झालं असेल तर याला तुम्ही थोडं दुधाचा किंवा साईचा हात लावू शकता। आता हे ठीक आहे। हे बघा, हे मिश्रण मी हाताने छान असं सुटं करून घेतलं। आपण याला दूध लावलेलं होतं त्यामुळे यामध्ये अशा बारीक गाठी तयार झालेल्या होत्या, त्या अगदी अशा सुट्या करून घेतल्या आणि छान भुसभुशीत असं आपलं हे सारण तयार झालं आहे। हे जरी मोकळं असलं तरी ओलसर असं आहे, याच पद्धतीचं आपल्याला ठेवायचं आहे। कान्हुल्यांचं सारण म्हणजेच कान्हुल्यांचं पुठं हे तयार आहे। बऱ्याच जणांना हे पुठं असंच वाटीमध्ये घेऊन खायला देखील आवडतं, खूप खमंग लागतं। त्यानंतर कान्हुल्यांचं कव्हर म्हणजेच पारी मळून घेऊ। पारीसाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी मैदा, यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया, 2 टेबलस्पून कडकडीत केलेलं तुपाचं मोहन, आता हे तुपाचं मोहन या मैद्याला आपण नीट चोळून घेऊ। खरं तर पूर्वीच्या काळी जेव्हा आजी पणजी हे गव्हाचे कानोले बनवायच्या तेव्हा मैद्याचा वापर होत नव्हता। गहू ओलवल्यानंतर ते दळल्यानंतर त्याचा जो कोंडा आहे, त्याची जी साल आहे ती निघून जात होती आणि मग जो जाडसर भाग आहे, रवाळ भाग आहे, त्यापासून पुठं म्हणजे सारण बनवत होते आणि हा बारीक जो पिठीचा भाग आहे तो वस्त्रगाळ करून त्यापासून कव्हर म्हणजेच पारी बनवत होते। आता झटपट आपण इथे मैदा चालत नाही किंवा मैदा वापरायला हरकत असते, त्यांनी इथे बारीक कणिक वापरली तरी चालेल, पण मैद्याच्या आणि कणकेच्या खुसखुशीतपणामध्ये थोडा फरक पडतो। आजी देखील ते ओलवलेल्या गव्हाची पिठी वापरायच्या आणि ती वस्त्रगाळ करून वापरायच्या, म्हणजेच अगदी चाळून बारीक अशीच वापरायच्या। हे बघा, तुपाचं मोहन मी याला अगदी छान मस्त चोळून घेतलं आणि आपण जर हे या प्रकारे बांधलं तर याची अशी मूद वळते आहे, म्हणजेच मोहनचं प्रमाण अगदीच व्यवस्थित आहे। पारी खुसखुशीत होण्यासाठी तुपाचं मोहन देखील अगदी परफेक्ट लागतं। आता यामध्ये पाणी घालून याचं आपण घट्ट असं पीठ मळून घेऊ। शक्य तितकं घट्ट हे पीठ मळा, म्हणजे पारी छान पातळ अशी लाटता येते। हे बघा, हे पीठ मी या प्रकारे घट्ट मळून घेतलं। हे शक्य तेवढं घट्ट मळा आणि हे पीठ मळण्यासाठी मला अर्धी वाटीपेक्षा किंचित थोडंसं जास्त पाणी लागलं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि पीठ मुरण्यासाठी साधारण 10-15 मिनिट बाजूला ठेवून देऊ। साधारण 10-15 मिनिटांनंतर हे पीठ अगदी मस्त मुरलं आहे। आता आपण हे एक वेळा छान मळून घेऊ। हे बघा, पीठ छान मळून झालं। आता आपण ह्या पिठाचा अगदी थोडा थोडा असा गोळा घेऊया
आणि ह्याची पातळ पारी लाटून घेऊ। पारी लाटताना कमीत कमी मैद्याचा वापर करा। कोरडा मैदा जास्त लावू नका। घट्ट पीठ असलं की मैदा फार लावायची आवश्यकता भासत नाही। इथे माझ्याकडे हा करंजीचा साचा आहे। यामध्ये झटपट मी हे कानोले भरून घेणार आहे। खरं तर पारंपरिकरित्या मुरड घालून हे कानोले बनवतात। मुरडचा कानोला देखील मी तुम्हाला करून दाखवणार आहे। या साच्यामध्ये थोडा कोरडा मैदा मी टाकून घेतला आणि त्यावर ही पारी आपण या प्रकारे ठेवून घेऊ। आता यामध्ये आपल्याला हे पुठं भरायचं आहे। कान्होला हा नेहमी करता गच्च सारण भरून केलेला असतो, गच्च पुठं भरून केलेला असतो। हाताने या प्रकारे दाबून घ्या। आता ही वरची बाजू आपण या प्रकारे ओढून घेऊ आणि साचा बंद करून हे छान असं दाबून घेऊ। जास्तीचा जो कडा आहे त्या काढून टाकूया। बघा या पद्धतीने हळूच आता आपल्याला हा सोडवून घ्यायचा आहे। हे बघा छान गच्च भरलेला हा कानोला तयार आहे। आता मुरडचा कानोला तुम्हाला करून दाखवते। त्यासाठी या प्रकारे मी पातळ अशी पारी लाटून घेतली। पूर्वीच्या काळी साचे नव्हते, हातानेच हे मुरड घालून कानोले बनवायचे, पण हे एकसारखे व्हावे म्हणून माझी आजी या प्रकारे डब्याच्या झाकणाने ही पारी कापून घ्यायची, म्हणजे कानोल्यांचा आकार हा अगदीच एकसारखा यायचा। डाव्या हाताचे हे जे बोट आहे हे या प्रकारे असे खोलगट करून घ्या आणि त्यावर ही पाती ठेवा। आता या दोन बोटांनी आपल्याला हे असं याला चिमटी घालून घ्यायची आहे, म्हणजे ही खोलाकार असा हा भाग तयार होतो। आता यामध्ये आपल्याला शक्य तेवढं भरपूर सारण भरून हा कानोला अगदी गच्च भरायचा आहे। या अंगठ्याच्या साहाय्याने हे असं दाबून घ्या। आता हे जे सारण आहे हे आपल्याला असं खाली ढकलायचं आहे, म्हणजे हा अगदी गच्च असा भरला जातो। अजून थोडं सारण यामध्ये भरू। कान्होला हा नेहमी करता असा गच्च भरलेला असतो। काठ आपल्याला छान बंद करायचे आहे। पूर्वीच्या काळी आजी पणजी जेव्हा अगदी एकत्र कुटुंब पद्धती असायची तेव्हा कानोला भरणे हा एक सोहळा असायचा, कारण खूप जास्त प्रमाणामध्ये हे कानोले भरले जायचे। साचे नव्हते त्यामुळे शेजारणी पाजारणी आणि नातलग हे कानोले भरायला यायचे। आज तुझे उद्या माझे असे सर्वांचे नंबर ठरलेले असायचे। कोणी पात्या लाटायचं तर कोणी कानोले भरायचं तर कोणी मुरड घालायचं। आमच्या गावाकडे मुरड घालण्याला कानोले मोडणे असे म्हणतात। शेतात दिवसभर काम करून आल्यानंतर शक्यतो रात्रीच्या वेळी हा कानोले भरण्याचा प्रोग्राम व्हायचा। खूप मजा येत होती। हे बघा हे मी छान असं बंद करून घेतलं। आता आपण ह्याला मुरड घालून घेऊ। नखाच्या साहाय्याने हा भाग थोडा असा पहिले बाहेर ओढायचा आणि मग असा फोल्ड करायचा आहे। हा भाग थोडा बाहेर ओढून असा फोल्ड करायचा आहे। छान बारीक अशी मुरड याला आपण भरून घेऊ। हे बघा याला किती छान मुरड घालून झाली। तरी मला सासूबाईंसारखी अगदी एकसारखी मुरड घालता येत नाही, कारण मी अगदी झटपट साच्यानीच हे बनवत असते। तुम्ही या प्रकारे येत असेल तर मुरड घालून करा आणि येत नसेल तर झटपट असे साच्यानी करा। कुठल्याही पद्धतीने करा, आकार जरी बदलला तरी कानोल्यांची चव मात्र खमंगच राहते। हे बघा कानोले करून झाले आहे। आता हे कानोले आपल्याला या प्रकारे असे सुपामध्ये ठेवायचे आहे।
सुपामध्ये ठेवले की खालच्या बाजूने देखील त्याला हवा लागते आणि ते ओलसर होत नाही। काही कानोले या प्रकारे साच्यामध्ये भरून घेतले तर काही कानोले या प्रकारे हातावर तुम्हाला भरून दाखवले आहे, मुरडचे कानोले केले आहे। आणि काही या ठिकाणी मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे हे कानोले भरून दाखवले आहे। ही जी पारी आहे याला मैद्याऐवजी गव्हाचं पिठाचं सेम प्रमाण घेतलं आहे मोहनचं आणि याची पारी अशी करून हे गव्हाच्या पिठाचे केले आहे। तुम्ही कुठल्याही पद्धतीने करून बघा। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 35 कानोले तयार झाले आहे। आता 15-20 मिनिटांनंतर आपण हे तळायला घेऊ। इथे कानोले तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तळण्यासाठी तूप देखील वापरू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये कानोले घालूया। एका वेळी तेलात सहज मावतील एवढे कानोले घाला। अगदी मंद आचेवर हे कानोले तळायचे आहे। कानोले फार लाल तळलेले नसतात, हलक्या तांबूस रंगाचे असतात। बघा, आपण तेलामध्ये घातल्यानंतर हे किती छान फुलले आहे। आता आपण ह्याची साइड टर्न करून घेऊ। अगदी हळूवारपणे याची बाजू पलटून घ्या। पूर्वीच्या काळी आमच्याकडे लग्नांमध्ये कानवल्याचं रुखवंत आवर्जून असायचं, त्यामुळे एक मोठं टोपलं भरून हे कानवले मुलाकडे रुखवंत म्हणून द्यायला लागायचे। त्यामुळे मुलीची आई सुरुवातीला आधीपासूनच गावातील ज्या कानवले भरण्यामध्ये एक्सपर्ट बायका आहे त्यांना आमंत्रण देऊन ठेवायची आणि सगळे मिळून भरपूर प्रमाणामध्ये हे कानवले बनवले जायचे। कानवले भरणे हा एक प्रमुख सोहळा मानला जायचा। आता हे कानवले छान हलक्या तांबूस रंगाचे झाले, आपण हे काढून घेऊया। बघा किती मस्त रंग याला आला, तांबूस असे झाले आहे। हे कानवले अजूनही जरा गरम आहे, गार झाल्यानंतर हे अजून याचा रंग हा तांबूस होत जातो। आता आपण यातील तेल निथळवून हे काढून घेऊया। आता इथे मी तुम्हाला हे कणकेच्या पारीचे देखील कानवले तळून दाखवते। थोडासा रंगामध्ये आणि टेक्स्चरमध्ये फरक जाणवतो। मंद आचेवर हे कानवले देखील तळून घेऊ। हे बघा, हे कानवले देखील छान तळून झाले। आता आपण हे देखील काढून घेऊ। छान खुसखुशीत असे हे झाले आहे। अतिशय चविष्ट आणि अलवार असे गुळाचे कानवले तयार आहे। हे बघा, हे मैद्याच्या पारीचे कानवले आहे आणि हे गव्हाच्या कणकेच्या पारीचे कानवले आहे। तुम्हाला मी आता हा कानोला फोडून दाखवते। दूध लावलेलं असल्यामुळे हे कानोले फक्त 6 ते 7 दिवसच टिकतात। किती मस्त खुसखुशीत हे झाले आहे, अगदी अलवार असे झाले आहे। आणि हा गव्हाचा देखील फोडून दाखवते। थोडा टेक्स्चर मध्ये याचा फरक आहे, हे थोडे मऊ राहतात पण चवीला हे देखील अप्रतिम लागतात। तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे कानवले करून बघा। आमच्या आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली ही पारंपरिक अशी रेसिपी आहे, हेल्दी देखील आहे। नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।